नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राईड विथ लोकी. आणि आज आपली जी फेझर आहे तर आपण इथं आज घरी सर्व्हिसिंग करणार आहोत. तर हे सर्व प्रोडक्ट आपण घेतले या सर्व्हिसिंगसाठी. तर चला आपली सर्व्हिसिंग आपण सुरू करूयात आता. तर हे प्रोडक्ट आहे ते आपण आपल्या बाईक सर्व्हिसिंगसाठी वापरणार आहे, कारण की आज आपली सर्व्हिसिंग आपण घरीच करणार आहे. त्यासाठी मी यामा लुप्टेक्स स्पोर्टी प्रीमियम 10W40 फुल्ली सिंथेटिक एक ऑइल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इंजन फ्लश करण्यासाठी कॅस्ट्रॉलचा इंजन शॅम्पू घेतला आहे. हा तुमच्या इंजनमधला जो पण कार्बन डस्ट वगैरे लागलेला असणार तो क्लिअर करणार. आणि हा पेट्रोल सिस्टीम क्लीन प्लस घेतला एक मॉड्यूलचा. तर हा तुम्हाला जे तुमच्या पेट्रोलमध्ये काही भेसळ वगैरे असेल तर हा तुमच्या पेट्रोलला क्लीन करतो, योग्य त्या ठिकाणी पेट्रोलला पाठवतो. एक हा इरिडियमचा स्पार्क प्लग घेतला आहे. आणि एक यामा ल्यूबचा यामाचा जेन्युइन पार्ट एक ऑइल फिल्टर घेतला. तर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग आता स्टार्ट करू. तर आता आपण सर्वात अगोदर ऑइलचा हा कॅप काढणार आहे. आणि तो कॅप काढल्यानंतर आपण एक जो हा ऑइल आहे कॅस्ट्रॉल इंजन शॅम्पू 2 व्हीलर असं म्हणतात, पण हा शॅम्पू नसून हा इंजनमधले जे पण कार्बन वगैरे लागलेलं आहे आतमध्ये तर हा ते रिमूव्ह करेल. तर ही पूर्ण बॉटल तुम्हाला याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर कॅप लावून गाडी कंटिन्यू 10 मिनटं तुम्हाला सुरू ठेवायची आहे, 5 ते 10 मिनटं. तर आपली 5 मिनटं कंटिन्यू गाडी सुरू होती. आणि आता आपण समोरच्या प्रोसेसिंगला लागू. या ठिकाणी खाली तुम्हाला हा नट दिसत असेल एक. गाडीवर जास्त गारा वगैरे चिखल लागणार त्याच्यामुळे दिसत नाही आहे. हा नट तुम्हाला इथून खोलावा लागणार, त्यासाठी तुम्हाला 16-17चा पाना लागणार आहे. आणि हा इथनं आता ऑइल पडायला सुरुवात झालेली आहे पूर्ण. गाडीचं ऑइल तुम्ही बघू शकता की किती असं पातळ झालेलं होतं, कारण की याच्यामध्ये खूप सारं आतमध्ये जे जंग लागल्या टाईपच असतं, जे कार्बन वगैरे आतमध्ये लागतं. आणि तुम्हाला याच्यानंतर गाडीचं जे ऑइल आहे पूर्णपणे तुम्हाला याच्यामधनं काढायचं आहे. थोड्या वेळ तुम्ही थांबा. आता हे ऑइल पूर्ण याच्यामधनं निघणार आहे. आता हा जो नट जो आहे तर हा नट लावायला तुम्ही विसरू नका, नाहीतर तुम्ही जे ऑइल याच्यामध्ये इथनं जे टाकसाल तर ते ऑइल तुमचं सर्व खाली पडून जाईल. तर एक लक्षात ठेवा की हा नट तुमचा इथे लागणं खूप गरजेचं आहे ऑइल टाकण्याच्या अगोदर, नाहीतर विसरू नका फक्त. आणि तुम्हाला या ठिकाणी जे बोल्ट आहेत ना तर हे बोल्ट पण काढावं लागणार आहे. तर एक हा सर्वात मोठा बोल्ट निघतो. त्याच्यानंतर इथे एक हा असा छोटा बोल्ट असा वाला छोटा बोल्ट असतो. आणि या ठिकाणून पण ऑइल निघणार आहे. त्यासाठी तुमचा जो खाली जे पण काही असणार आहे तर ते त्याच ठिकाणी ठेवा.
आणि एक हे असे 3 साईज, हे 2 बोल्ट सारखे आहे आणि एक बोल्ट हा त्याच्यामधला हा थोडा याच्यापेक्षा मोठा आहे. तर हे आपण साईडला ठेवू. आणि हे बघा, हे ऑइल फिल्टर आहे. तर हे तुम्हाला प्रत्येक सर्व्हिसिंगला चेंज करायचं आहे. आणि आपण या ठिकाणी जे ऑइल फिल्टरमध्ये थोडंसं ऑइल लागलेलं आहे तर ते पूर्ण क्लीन करून घेऊ. आणि हे ऑइल फिल्टर आहे. हे ऑइल फिल्टर तुम्ही टाकण्याच्या अगोदर, इथे लावण्याच्या अगोदर थोडं त्याला ऑइल लावा. आता हे पूर्णपणे ऑइलमध्ये मिक्स झालेलं आहे. तर आपण आता याला परत याच्या ठिकाणी सेट करून देऊ. सर्वात अगोदर या साईडला हा मोठा बोल, आपण आपलं ऑइल फिल्टर इथे लावलेलं आहे आणि त्याची सर्व नट बोल्ट आपण टाईट केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला परत ही एक आपली कॅप काढायची आहे आणि याच्या मदतीने आपल्याला हे पूर्ण ऑइल आता आतमध्ये टाकायचं. आता आपल्या याच्यामध्ये ऑइल टाकून झालेलं आहे आणि ऑइलचं लेवल तुम्हाला सांगतो कुठपर्यंत असायला पाहिजे. तर हे बघा, इथपर्यंत तुमच्या ऑइलचं लेवल असायला पाहिजेत गाडीमध्ये. आता आपण हे परत त्याला फिक्स करून घेऊ. आपण आपली ऑइलची कॅप जी ती लावलेली आहे. आता आपण स्पार्क प्लग चेंज करू. आपण यासाठी वापरत आहे इरिडियमचा स्पार्क प्लग, ज्याचा कोड आहे CP R8EA9. हा फेझर गाडीसाठी चांगला आहे. कंपनी क्लेम करते की हा जो स्पार्क प्लग आहे तर हा किती 1,00,000 किलोमीटरपर्यंत चालेल. आणि आता मी तुम्हाला या दोन्ही स्पार्क प्लगमधला काय डिफरन्स आहे तो सांगणार आहे. त्या अगोदर आपण हा स्पार्क प्लग जो आहे हा इथनं काढून घेऊ. तर स्पार्क प्लग काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो याच्यामधला फरक. हा आहे आपला जो नॉर्मलवाला स्पार्क प्लग आहे तो, आणि हा आहे इरिडियमचा स्पार्क प्लग. तर तुम्ही याचा डिफरन्स सरळ बघू शकता. या स्पार्क प्लग जो नॉर्मल आपला जो स्पार्क प्लग होता, तर याची जी नीप आहे ती नीप थोडी जाड आहे आणि याची नीप जी आहे ती एकदम टोकदार आहे. तर यांनी गाडीमध्ये जो करंट येईल तर तो जास्त प्रमाणामध्ये येणार आहे. आणि गाडीमध्ये काय चेंजेस येतील तर ते पण मी तुम्हाला सांगतो. कंपनी तसा 1,00,000चा क्लेम करते की 1,00,000 किलोमीटर चालेल, बट बघू आपण किती चालणार आहे हा. आणि आपण या ठिकाणी आता फिक्स करून घेऊ. आपला जो आता इरिडियमचा स्पार्क प्लग आहे आपण तो लावला व्यवस्थित, याला लावून दिला.
आणि आता आपण आपलं जे एअर फिल्टर आहे तर ते एअर फिल्टर आपण चेंज करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला इथे सीट ओपन करून घ्यावं लागणार आहे. आणि या साईडचं हे पॅनल पण ओपन करा. आणि त्यानंतर तुम्हाला इथे जे बोल्ट दिसतील तर हे काढायचे. मी ऑलरेडी इथे लूज करून ठेवलेले होते. आणि हे जे एअर फिल्टर होतं आपलं तर हे पूर्ण खराब झालेलं आहे. तर आपण साईडला करून याला जे नवीन फिल्टर जे आहे तर हे नवीन फिल्टर आपण याच्यामध्ये इन्स्टॉल करणार आहे. तर त्या अगोदर तुम्हाला तिथे साफलेली थोडीशी जी घाण आहे तर ती घाण साफ करायची आहे. कधी कधी हे ऑइल पेट्रोल एअर फिल्टरच्या थ्रू या ठिकाणी जमा होऊन जातं. आता आपण क्लीन केलं आहे आणि आपला एअर फिल्टर आपण इथे लावून देऊ. आणि आता याला परत आपल्याला फिक्स करायचं आहे. आपण एअर फिल्टर टाकलेलं आहे आणि बोल्ट पण टाईट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण परत लावून देऊ ठिकाणी. आणि हा जो एक पेट्रोल सिस्टीम क्लीनअप प्लस मॉड्यूलचा एक आहे जो कार्बन क्लीनर अँड ऑक्टेन बूस्टर आहे. तर आपण हा आता पेट्रोलमध्ये टाकणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला गाडीमध्ये 5 लिटर पेट्रोल तरी 5 लिटर पेट्रोलसाठी आहे हा 50 ml. तुम्ही जर 5 लिटरपेक्षा कमी याच्यामध्ये जर का हा टाकता तर काही फायदा. तुम्ही जर 5 लिटरपेक्षा कमी पेट्रोलमध्ये जर हे टाकलं तर याचा काही फायदा होणार नाही आहे. आणि आता आपण आपली गाडी नेऊन वॉश केल्यानंतर आपण त्याच्यावर करणार आहोत चेन लूप स्प्रे करणार आहोत. आता आपण गाडीचे सर्व काम जे आहे ते ओके केलेलं आहे आणि गाडी आता जाईल. आपण वॉशिंगला नेतो आहे गाडी आणि भेटू सरळ आपण वॉशिंग सेंटरवर. तर आता आपल्या गाडीची वॉशिंग झालेली आहे सुरू. तसा गाडीमध्ये पावसाळ्यामुळे चिखल वगैरे खूप साचलेला होता. आणि यानंतर आता गाडीला पूर्ण फोम होईल. आणि आता गाडीवर सुरू झालं आहे फोमिंग. आता परत फोम क्लिअर झाल्यानंतर गाडीवर आता वॉशिंग सुरू आहे. आता गाडीवर जेवढा काही खाली या साईडला इथे चिखल लागलेला होता पूर्ण गाडीचं जे एक्झॉस्ट होतं तर एक्झॉस्टवर पण लागलेला होता खूप सारा चिखल. तर तो आता पूर्ण क्लीन झालेला आहे. आणि आता गाडी सरळ त्याला ड्राय करणार आहेत. मग त्यानंतर आपलं आता ऑलमोस्ट झालेलं आहे. फक्त आता चेनवर जेव्हा आपण पाणी मारलं तर त्यावेळेस चेन ड्राय झालेली आहे. तर घरी जाऊन आपल्याला फक्त त्यावर एक
चेन ल्यूब स्प्रे मारायचा आहे आणि त्यानंतर आपली सर्व्हिसिंग झालेली आहे कंप्लीट. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल, यामधनं माहिती भेटली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत असाच एक चांगला व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.